काही वेळापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजींनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता वाकूंदा परत घेतलाय काही आता सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजींनी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र भाजपाच्या अध्यक्षपदी पूर्व मंत्री भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विधान परिषद सदस्य ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेश अध्यक्षपदी घोषणा केली। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पूर्व मंत्री पूर्व भाजपा मुंबईचे अध्यक्ष विधिमंडळ पक्षाचे असणारे मुख्य प्रतोद ॲडव्होकेट आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती घोषित केली। येत्या काही महिन्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खरं म्हणजे सगळ्याच, पण विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक ही बदलत्या राजकीय घडामोडीमुळे त्यांना एक वेगळं महत्व आलंय आणि अशा वेळी आशिष शेलार यांच्यासारखा अनुभवी, ज्यांनी 35 वरनं 82 नगरसेवक ज्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे मुंबई महापालिकेत निवडून आले, अशा कार्यकर्त्याची निवड होणं मला असं वाटतं त्याला एक वेगळं महत्व आहे आणि आशिष शेलार आणि त्यांची टीम केंद्राने हा जो विश्वास त्यांच्यावर दाखवला आहे त्याच्यावर खरे उतरतील हा मला विश्वास आहे। आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार दोघांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। भारतीय जनता पक्षाने देशभरामध्ये हर घर तिरंगा एक मोठं अभियान देशामध्ये चालवलं आहे। हर घर तिरंगा अभियानाचा राष्ट्रीय संयोजक म्हणून जवळजवळ दिवसाआड प्रत्येक राज्याचा जो काही आढावा आम्ही नियोजनाच्या आधारे घेत असतो, सगळ्या राज्यात जनतेने अतिशय उत्स्फूर्तपणे हर घर तिरंगा अभियान उचललंय। शहरी भागात, शहरातील झोपडपट्टींमध्ये पासून ते खेड्यावर आणि आदिवासी पाड्यांवर सुद्धा हर घर तिरंगा अभियानाच्या विषयात उत्साह दिसतो। झेंडे लोक मागतायत, कमी पडतायत, तरीही शासनाच्या वतीने त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्नही होत आहे। म्हणजे तुम्हाला आणि खरं म्हणजे प्रत्येक देशभक्ताला ऐकून आनंद होईल की ज्या काश्मीरच्या श्रीनगरच्या लाल किल्ल्यात तिरंगा फडकवणं मुश्किल होतं, तिथल्या घंटाघरच्या इथे तिरंगा, घंटाघरची तिथे लाल चौकात आहे, ते पूर्ण तिरंग्याने सजलंय।
डल लेक मध्ये तिरंगा यात्रा निघाली. म्हणजे भारताच्या सगळ्या प्रदेशामध्ये असा उत्स्फूर्त प्रतिसाद हर घर तिरंगा अभियानामध्ये लोक देत आहेत. स्वातंत्र्याची 75 अमृत महोत्सवी वर्ष हे आहे आणि माननीय पंतप्रधानांनी घोषित केल्याप्रमाणे पुढची 25 वर्ष हा देशाचा अमृत काल म्हणून त्या काळामध्ये या देशात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये देशाची कुठे कुठे आपल्याला झेप घ्यायची आहे याचं नियोजन केंद्र सरकारने जे केलं आहे त्या दिशेने पावलं टाकणं सुरू आहे. पुढच्या 25 वर्षामध्ये 2047 मध्ये भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा असेल, कसा असला पाहिजे आणि जगात श्रेष्ठ कसा भारत ठरला पाहिजे या दृष्टीने नियोजन हे या हर घर तिरंगाच्या अभियानातून प्रत्येक मनामनात हा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्यापासून 3 दिवस प्रत्येक घरात तिरंगा लावावा असा आग्रह केला. 20 कोटीच्या दरम्यान तिरंग्याचं वाटप लोकांनी त्या ठिकाणी खरेदी पण केली आहे. 11 आणि 12 2 दिवस देशामध्ये प्रभात फेरी निघून रघुपती राघव राजाराम आणि वंदे मातरम असं भजन आणि राष्ट्रगान म्हणत जवळजवळ प्रत्येक मंडलापर्यंत अशा प्रभात फेऱ्यांचं आयोजन केलं गेलं. युवकांच्या बाईक रॅली, सायकल रॅली, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत केलं जात आहे. स्वतः माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी आणि आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी या सगळ्या अभियानाचा प्रत्येक राज्याबरोबर आढावा घेत आहेत आणि यामध्ये कोणतंही गाव, कोणतंही नगर या तिरंगा हर घर तिरंगा अभियानापासून लांब राहू नये. सगळे त्यात सहभागी झाले, सगळ्यांना त्यात सहभागी संधी मिळाली आहे असं अतिशय चांगलं नियोजन सरकारच्या वतीने. पक्ष म्हणून तर भारतीय जनता पक्ष यात करतोय, त्यावर बाकीही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने यात सहभागी होत आहेत. आम्ही हर घर तिरंगा म्हणतो, तर काही जण हर हात तिरंगा म्हणतायत, पण तिरंगा हा प्रत्येकाला घ्यावा लागतो. टीका करणारे म्हणतात की हर घर तिरंगा आहे, पण घरच कुठे आहे. माझा प्रश्न आहे की घर कुठे आहे 2014 सत्तेत आलेल्या विचारण्याच्या आधी जे इतके वर्ष होते त्यांना विचारलं तर बरं होईल. पण तरी सुद्धा 2014 नंतर 2,53,00,000 19,705 प्रधानमंत्री आवासला घरं दिली गेली ही आज सकाळची आकडेवारी आहे. ट्रान्सफॉर्म इंडियाच्या वेबसाईटवर ही आकडेवारी मिळते, ती आपणही पाहू शकता. 2,53,19,705 एवढे घरं 2014 नंतर इतक्या लोकांना, कुटुंबांना घरं मिळाली. त्यामुळे मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये हा जो प्रश्न विचारणारी लोक आहेत त्यांनी हा प्रश्न एका घराण्याकडे सत्ता इतकी वर्ष होती त्यांना जर विचारला
त्यांना टॅग करून विचारलं तर मला असं वाटतं की अधिक संयुक्तिक होईल. हर घर तिरंगा अभियान हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा कुठल्या एका व्यक्तीचा कार्यक्रम नाही, तर खऱ्या अर्थाने प्रत्येक देशवासी, देशभक्त नागरिकाला जर आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर किंवा सीमेच्या आत ज्या सैनिकांनी बलिदान दिलं त्यांना जर श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर हा तिरंगा 3 दिवस आपल्या घरात लावा, असं साधं आवाहन आज अनेक जण करतायत. अनेक सेलिब्रिटीज या अभियानात सहभागी झाले आहेत. विविध क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते, पद्म पुरस्कार विजेते, खेळाडू, शाळांतली लहान मुलं या सगळ्या अभियानामध्ये सहभागी होतात. आणि जो देशामध्ये जे एक तिरंगामय माहोल असायला पाहिजे ते दिसायला मिळत आहे. केवळ सकाळचा एक औपचारिक 15 ऑगस्टचा कार्यक्रम न करता 3 दिवस हा हर घर तिरंगा अभियान करून पुढचे 25 वर्ष या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होत असताना आपल्याला या देशातल्या कुठल्या क्षेत्रात कुठे न्यायचं आहे यासाठी कटिबद्ध होऊया. याचं एक स्वतःला स्मरण करून देण्याचं मोठं अभियान मला वाटतं केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलंय. आणि जवळजवळ गेले वर्षभर याची तयारी मध्ये एखाद्या वर्तमानपत्राला बातमी आली की 15 दिवसांपूर्वी काम मिळालं, खादी मंडळाने घेतलं नाही. तर खादी मंडळ असेल, बाकी हँडलूम्स असतील, बाकी जर असतील, याच्या वर्षभरापूर्वीपासूनची ऑर्डर गेल्या आहेत. त्यामुळे 15 दिवसापूर्वी असं काही कोणाला काम दिलं आणि त्याने नाकारला ऐनवेळी आला असं काही मुद्दा नाही आहे. जर नॅशनल फ्लॅग कोड ऑफ कंडक्टची दुरुस्ती पाहिली आपण, ज्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते, ती कधी केली आहे? वर्षभरापूर्वी केली. तर तिथपासून याची योजना चालू होती. घटनेतली दुरुस्ती, नियमातली दुरुस्ती असेल किंवा प्रत्यक्ष झेंडे उपलब्ध करून देणं असेल, हे खूप आधीपासून केल्यामुळे मला असं वाटतं की आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ते पाहतो. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन की हर घर तिरंगा अभियान कुठल्या पार्टीचं नाही, कुठल्या व्यक्तीचं नाही, कुठल्या सरकारचं नाही, तर हे देशाचं आहे. त्या देशासाठी अनेकांनी बलिदान दिले, त्या देशासाठी देशाचं नाव कमवायला अनेकांनी अनेक गोष्टी केल्या. त्या आपल्या देशाचा, आपला जो अभिमान आहे तो या एका कृतीतनं आपण सगळेजण मिळून एकत्र व्यक्त करूया, एवढंच आवाहन या निमित्ताने करेल. हर घर तिरंगावर जर काही प्रश्न असेल तर आधी विचारा, काही नसतील तर नंतर चहा घेणार. हर घर तिरंगा अभियान जो पूरे देश में चल रहा है, हर गांव में, नगर में, आदिवासी पहाड़ों पर, बस्तियों पर ये अभियान सफल होते हुए हम देख रहे हैं. जिस कश्मीर के लाल चौक में वहां तिरंगा फहराना कुछ साल पहले मुश्किल था, वहां का घंटाघर अभी तिरंगा से सजा हुआ है. कश्मीर घाटी में भी तिरंगा फहराया जा रहा है, हर झुग्गी झोपड़ी में तिरंगा फहराया जाएगा. और ये तिरंगा अभियान आने वाले 25 साल में, जब देश के आजादी को 100 साल पूरे होंगे, तब देश भिन्न भिन्न क्षेत्रों में किस प्रकार दुनिया में नंबर 1 पर जाएगा, इसकी योजना शुरू करने का यह अभियान है. और आदरणीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर, उनके नेतृत्व में इस प्रकार के उपक्रम पूरे देश में शुरू हो रहे हैं. गरीब हो, अमीर हो, सेलिब्रिटी हो, सामान्य हो, पद्म पुरस्कार विजेते हो, सब इसमें एक उत्साह से सहभागी हो रहे हैं. जिस भारतीय को लगता है कि मेरे लिए सीमा पर या सीमा के अंदर, बॉर्डर पर या बॉर्डर के अंदर जवान
मेरे देश की मेरी सुरक्षा के लिए जान दे रहा है, बलिदान दे रहा है, और उसको अगर मुझे श्रद्धांजलि अर्पित करनी है तो मेरे घर में 3 दिन में तिरंगा लगाऊंगा। जो लोग कहते हैं कि हर घर तिरंगा, तिरंगा तो है, घर कहां है? तो मेरा यह मानना है कि जिन्होंने, जिस एक परिवार ने 40-50 साल राज किया, ये सवाल उनको पूछना चाहिए। 2014 में आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी जी बनने के बाद 2014 से लेकर आज तक 2,53,19,705 घर प्रधानमंत्री आवास योजना में बने। मुझे लगता है कि ये तिरंगा अभियान किसी व्यक्ति का नहीं, किसी पार्टी का नहीं, ये देश का है, और हम सब उसमें उत्साह से सम्मिलित हो, यही मेरा सबको आह्वान है। आज भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डा जी ने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद पर भूतपूर्व मंत्री, महामंत्री पार्टी में रहे ओबीसी के नेता चंद्रशेखर बावनकुळे जी का प्रदेश अध्यक्ष के लिए नियुक्ति घोषित की है, और साथ ही भाजपा मुंबई अध्यक्ष पद पर पूर्व मंत्री, पूर्व भाजपा अध्यक्ष, पार्टी के चीफ व्हिप एडवोकेट आशीष शेलार जी की नियुक्ति मुंबई अध्यक्ष के लिए घोषित की है। मुंबई महापालिका चुनाव ये भाजपा के लिए अहम है। जो राजनीतिक गतिविधियां पिछले कुछ दिनों में हुई है, उसको नजर में रखते हुए भाजपा के लिए महापालिका चुनाव का अपना एक अलग महत्व है, और ऐसे समय में अनुभवी आशीष शेलार जी, जिन्होंने पिछले चुनाव में 35 से 82 नगर सेवक चुनने के लिए भाजपा मुंबई के अध्यक्ष के नाते नेतृत्व किया था, उन पर यह जिम्मेवारी सौंपी गई है, और मुझे विश्वास है कि आशीष शेलार जी इस जिम्मेवारी पर खरे उतरेंगे। केंद्रीय नेताओं की जो अपेक्षा है उस पर वो सफलतापूर्वक खरे उतरेंगे, ऐसा मेरा विश्वास है। पंकजा मुंडे यांनी विधान केलेलं आहे की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिमंडळात स्थान नाही, काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं त्यांनी विधान केलंय, ते तुम्ही ऐकलंय, ते तुम्ही दाखवलंय, ते तुम्ही छापलंय, पुढे आशीष जी के इस नियुक्ति को प्रमोशन समझा जाए या डिमोशन? मुझे लगता है नियुक्ति जो होती है वो जिम्मेवारी होती है, इसको जिम्मेवारी समझा जाए। सर, गिरीश महाजन जी ने कहा कि आने वाले दिनों में पंकजा मुंडे को बड़ी जिम्मेदारी मिलेगी। तो गिरीश महाजन जी को पता है, उनको पूछना चाहिए। सही समय पे सही बात मैं कह रहा हूँ। नाना पटोले जी के आरोप पहले कुछ होते हैं, बाद में कुछ चेंज होते हैं, कि आपने शिवसेना के बारे में देखा होगा, जरा सीरियसली लेने की जरूरत है। ऐसा है कि मैं 1 साल पहले राष्ट्रध्वज कोड ऑफ कंडक्ट के बारे में कुछ परिवर्तन किए गए। उस परिवर्तन में खादी के बजाय ये साल के लिए पॉलिस्टर का परिवर्तन उसी समय किया है, और वो कोई चाइना से लाने के लिए किया नहीं है। अगर पटोले जी को चाहिए तो देश में कहां से हैंडलूम में और कहां पर इसका प्रोडक्शन हुआ है, इसकी सूची हम उनको जरूर देंगे, अगर वो सीरियस है तो। सागर 2019ला बावनकुळे यांच्या विधानसभेतून तिकीट टाकलं होतं, विद्यमान मंत्री होते, देखील तिकीट गेला. कालांतराने ओबीसी वोट बँक भाजपला सगळ्यात मोठं मतदार मानला जातो, तो पुढे मागचा विकासाला दिसून येतो. ते करेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न माध्यमांचा केला गेलाय का? प्रत्येक गोष्टीत काही करेक्शन असतं, प्रत्येक गोष्टीत काही त्यावेळी मग काही चूक झाली का, आता काही चूक आहे का, असं काही असतं? असं काही नसतं. खरं माझं तिकीट कापलं करेक्शन. मला असं वाटतं की मुळात याच्यामध्ये राजपुरीचं मला असं वाटतं पक्षाच्या डोक्यात काही योजना असतात. आता आशिष शेलारजीला मंत्री त्यांचं मंत्रिपदाचं तिकीट कापलं,
शेवटी काही योजना असतात त्या योजनेने पक्ष पुढे जात असतो आणि जे आपण पाहतो ते यशस्वीपणे पुढे जात असतो. त्यामुळे नेतृत्व जे आहे ते योग्य पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांच्या क्षमतेचा उपयोग करत योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो आणि आम्ही सगळे कार्यकर्ते ते काम चांगल्या पद्धतीने करत असतो. भाजप तिकीट काढण्याचा फायदाच होतो. मी ज्यावेळी हरियाणाला प्रभारी म्हणून गेलो तर मला हरियाणातले प्रभारी कसे कसे व कुठे कुठे काय काय झाल्याची यादी वाचून दाखवली. तर त्याचवेळी त्यांना मी कुठे काय काय नाही झाले याची यादी वाचून दाखवली. सर, आसिफ जी ने जो 82 सीटें विशाखा है उसमें आपका भी योगदान होगा. ऐसा कि मुंबई अध्यक्ष का नेतृत्व होता है उस समय देवेंद्र जी हमारे मुख्यमंत्री थे. हम सब मुंबई की टीम राजपुरोहित जी थे, प्रकाश मेहता थे, टीम के नाते होता है. उसमें नेतृत्व आशीष जी का उस समय मुंबई अध्यक्ष के नाते था. जैसे मैं जब मुंबई अध्यक्ष था तो वहां हम एकदम 22 से 35 तक गए थे. ऐसे हर कार्यकाल में जो बढ़त होती है तो उसका अध्यक्ष के नाते नेतृत्व उनका. विनोद जी, सबको पुनर्वसन किया जा चुका है, जिनके टिकट काटे गए, आप भी दिल्ली पहुंच गए. प्रकाश मेहता जी जो है इस पूरे जो है खेल में कहीं खो गए हैं. आप वापस राजपुरोहित का नाम बोल रहे हैं. ऐसा नहीं चलेगा. पार्टी से ऐसा नहीं जहां घाटकों पर रहते हैं क्या. अरे वाह, पुढे पंकजा मुंडे ओबीसीचा एवढा मोठा चेहरा आहे. ते स्वतः म्हणतात मी पात्र नसेल म्हणून कदाचित तुला दिलं असेल. तेव्हा असं म्हणतात ते मी सतत व्यक्त करतात कोण दिसतोय, नाराजी दिसतोय. पक्ष त्यांना नेहमीच लाईटली घेत असत. तितकं सुद्धा निर्वाचनाचे कार्यकर्ते नाराजी होते. मला वाटतं पंकजा राष्ट्रीय मंत्री आहेत. मध्य प्रदेश सारख्या मोठ्या आमचा हरियाणा इतका लहान आहे सोबत विधानसभा. मला तर असं वाटतं की माझ्यापेक्षा मोठी जबाबदारी पंकजा त्यांना मिळाली आहे. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून तिथे काम करणं आणि एक मोठं चॅलेंजिंग काम आणि तिथे ज्या पद्धतीने मध्ये पोटनिवडणुका झाल्या तिथे पंकजाताई ठाण मांडून बसल्या होत्या पक्षाचे विजयसह केलेला आहे. तर मला तर असं वाटतं की पंकजांकडे मोठी जबाबदारी. खडसेंनी पंकजाताईंना सल्ला दिला की तुम्ही जरा वरिष्ठ पातळीवर तक्रार करा म्हणून. असं मला माहिती. मला आता तुमच्याकडे विचारून असं काय होतं ना केल्यावर? तुम्हाला जास्त माहिती आहे. शोध पत्रकारिता चला बाकी केलेले पाहूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.